परतवाडा शहरातलं हे ब्रह्मांड नायक सात्विक आहार केंद्र आहे. या ठिकाणी सात्विक असं जेवण भेटते आणि हे जे मालक आहेत मधलं हे गजानन महाराजचे असीम भक्त आहेत. या ठिकाणी आजही त्याचा महाप्रसाद हा कार्यक्रम आयोजित केलाय. आज तू म्हणसाल की बाबा महाप्रसाद हा कार्यक्रम त्यात बातमी काय. या जे आहार केंद्र याची खासियत अशी आहे, एकदम सात्विक पद्धतीनं बनवलेलं या ठिकाणी रोज भोजन भेटते. हजारो लोक या ठिकाणी जेवतात आणि त्या ठिकाणी आज गजानन महाराज जे आजचा प्रगट दिन आहे त्यानिमित्त असा भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि गणमान्य जे लोक आहेत आपल्या परतवाडा शहरातले हे सारे लोक या ठिकाणी भोजन घ्यायसाठी प्रसाद घ्यायसाठी सर्व आले आहेत. ती सध्या तुम्ही गर्दी या ठिकाणी पाहू शकता. तर आता आपण काय करू, आपण जो थोडेसे अंदर आणि या ठिकाणी गजानन महाराज याचं खास म्हणजे गजानन महाराजचं एक तुम्ही वर पाहत असाल तर गजानन महाराज भोजन करताना चित्र त्या ठिकाणी दाखवलं आहे. गजानन महाराज पुन्हा पद्धतीनं या ठिकाणी जेवण करत होते आणि त्या पद्धतीनं आता आपण अंदर जाऊ आणि अंदरून कोणत्या प्रकारचं दृश्य आहे ते पण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ. या म्हणजे आहार केंद्र म्हणजे हे जे आहार केंद्र आहे, आहार केंद्र जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी तो कोण्या पद्धतीचा लोकांच्या प्रतिक्रिया ते जाणून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर गजानन महाराजची सुंदर तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी गजानन महाराजची सुंदर अशी मूर्ती दिसते. आज प्रगट दिवसानिमित्त या ठिकाणी महाराज प्रतिमेचं पूजन या पद्धतीनं केलं आहे. सर्व या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर महाराजांचे आवडतं भोजन आहे बेसन भाकर किंवा पंचपक्वान्न. आपले गजानन महाराजचा खरा प्रसाद भाऊ बेसन भाकरच, तो या ठिकाणी प्रसाद ठेवलाय. आणि तुम्ही जर इकडे पाहत असाल तर जे लोक आहेत हे सर्व या ठिकाणी या भोजनाचा आणि प्रसादाचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी सध्या तुम्ही जर पाहत असाल भोजनालयात आज महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलाय आणि हे सुंदर या पोरीपा दोघे जणी चांगल्या खात्यापेच्या घरच्या पोरगी दिसतात. हे आमचे वानखडे भाऊची पोरगी दिसते मला आहे की नाही. हा हे भूषण भाऊ सारखीच पोरगी आहे. हे तिन्ही लेकरं सध्या या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर आपल्या पारंपरिक याच्यातून आणि हे इकडे भोजनाचा आनंद घेऊन राहिले आहे. एक वेगळा म्हणजे परतवाडा शहरातलं वेगळं ठिकाण गर्दी पहा. या ठिकाणी एक प्रसाद आजचा ठेवलेला आहे. प्रसादासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दादा कसं काय असते या ठिकाणचं भोजन वगैरे कसं असते सांगा जरा सर. अतिशय उत्कृष्ट भोजन असते आणि सर्वांचं असं समाधान होईल असं इथे प्रसाद मिळतो. अतिशय सुंदरशा पद्धतीनं इथलं व्यवस्थापन आहे आणि इथे जो व्यक्ती इथे येतो त्याला इथे अतिशय आनंद प्राप्त होतो इथं भोजन करून. अतिशय व्यवस्था मस्त छान आहे. तुम्ही जर पाहत असाल हे भावना व्यक्त केला पण जे भोजन वितरण करणारे आहे हे बी टिपिकल आपले मराठी लोक डोक्यात टोपी गिपी घालून ब्रह्मांड नायकचा त्याचा रजिस्टर लोगो आणि हे सर्वजण या ठिकाणी भोजन करायसाठी असतात कायम. आणि हे वेगळा आता या गर्दीत मी घुसून राहिलो. आता कसा संबंध असल्याने घुसतो नाही कोणता माणूस घुसला असता काय बिलकुल नाही घुसत. आणि या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी जेवण झालं की या ठिकाणी अन्न हे पूर्ण ब्रह्म ताटात अन्न उठते ठेवू नका अशा प्रकारची पाठी घेऊन येत असतात आणि हा एक वेगळा आनंद आहे. तर माझ्यासोबत सौभाग्यवती अग्रवाल मॅडम आहेत. अग्रवाल मॅडम काय सांगाल या ठिकाणचं जेवण कसं काय असते बा. तुम्ही लय खेप येता तुमच्या जीवावर आलं की जीवावर नाही प्रसादासाठी येते मी. आणि आज पहा मी गजानन बाबाच्या तिथे गेली पण खूप भीड दिसली म्हणून परत आली तर बाबांनी मला इथे आपोआप आणलं इथला प्रसाद घे म्हणून. बरं या ठिकाणी तुम्ही जर भोजन करत असाल तर कसं जेवण घेऊन कसं सात्विक आणि खूप चांगलं जेवण आहे. आणि झुणका तर म्हणजे असं वाटलं की बाबांचा महाप्रसादच आहे असा झुणका असतो इथला. मॅडम ह्या म्युन्सिपलच्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत. मॅडम म्हणजे आम्ही सोबत म्युन्सिपलला काम केलं. मॅडम जे रेग्युलर हे सर आहेत. सर येत असतात सर्वजण. सर काय सांगाल या ठिकाणचं भोजन कसं असते. एकदम सात्विक आहे आणि छान आहे. सात्विक आणि छान आहे. सात्विक आणि छान असं भोजन या ठिकाणी नक्की असते. जेवण करतो ना एवढं सात्विक स्वागत नाही म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी होऊन राहिले. तुळसा मातेचं हे केलं होतं
तर या सेंटरचे संचालक आमच्या दादा गजानन महाराज प्रगट दिन आहे, खूप खूप शुभेच्छा. असं जेवणच भेटत नाही राजा, कुठे गेलं तर ते जीव घालायची मजा कशी येते आणि याच्या मागचा उद्देश काय आणि आपल्या शाखा कुठे कुठे आहेत? याच्या मागचा उद्देश एकच आहे की घरच्या बाहेर आपल्याला घरच्यासारखं जेवण भेटलं पाहिजे. आणि हा जो फंडामेंटल प्रॉब्लेम आहे अन्न सुरक्षेचा, की आपल्याला एक सात्विक अन्न घराच्या बाहेर मिळालं पाहिजे, याच्या या एका मूळ उद्देशानं आपण हे चालू केलेलं आहे. गजानन महाराजचा आशीर्वाद आणि शेगाव संस्थांची इन्स्पिरेशन याच्या मागचं हे मूळ कारण आहे असं पण आपल्या शाखा कोणा ठिकाणी आहेत सध्या? आपल्या प्रसादालयाच्या शाखा अजून चालू व्हायच्या आहेत, पण न्याहारी केंद्राचं जे आपण शाखा केलेल्या आहेत त्या चांदूर बाजार, चिखलदरा, चिखली, बुलढाणा, वरुड, नागपूर या ठिकाणी आपण आपल्या शाखा चालू केलेल्या आहेत. आणि आगामी प्रोजेक्ट आपले अंजनगाव, नागपूर, वरुड आणि अमरावतीला पण चालू होणार आहेत. Oh.